नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आपला MCCचा रिझल्ट कालच पब्लिश झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटते की कट ऑफ किती गेला. MBBS म्हणजे डीमचा ऑल इंडिया कोटा 15% म्हणजे गव्हर्नमेंटचा, सेंट्रल युनिव्हर्सिटीचा DU कोटाचा किती एक्झॅक्टली कट ऑफ गेलेला आहे ते सर्व आपल्याला डिटेलमध्ये MCCचा रिझल्ट आल्यावर भेटत असतं. पण हा फायनल रिझल्ट आहे का? तर नाही, हा प्रोव्हिजनल रिझल्ट आहे. प्रोव्हिजनल म्हणजे फायनल रिझल्ट येण्याच्या आधी एक रिझल्ट निघतो, ज्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट वगैरे असेल तर ते ग्रीव्हन्स म्हणजे एक कंप्लेंट फाईल करता की मला ह्या सब्जेक्टमध्ये किंवा ह्या मार्क्समध्ये डाऊट आहे किंवा ह्या अलॉटमेंटमध्ये डाऊट आहे. त्या अकॉर्डिंग त्यांचे जे काही कंप्लेंट्स आहे ते एक्सेप्ट केले जातात MCCला आणि मग आपला फायनल रिझल्ट जो आहे तो येत असतो. पण मेजरली इतका काही डिफरन्स प्रोव्हिजनल आणि फायनल रिझल्टमध्ये राहत नाही. तर आज आपण महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे MCCचा रिझल्टचा ते बघणार आहोत आणि त्यानंतर MCCचा कट ऑफ किती गेला आणि त्या अकॉर्डिंग आपल्या महाराष्ट्राचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ किती जाऊ शकतो ते बघणार आहेत. सर्वात पहिले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी सर्व व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन करते, काय की जो MCC काउन्सिलिंग आहे ती होते 50% म्हणजे काय, ती फक्त 15% ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग असते. जी आपण 15% काउन्सिलिंग म्हणतो ती आपण MCCला म्हणतो. आणि जी 85% काउन्सिलिंग आहे ती स्टेट काउन्सिलिंग असते. म्हणजे स्टेटमध्ये टोटल गव्हर्नमेंटचे सीट्स 85% असतात. म्हणजे समजा की जर कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला टोटल 100 सीट्स आहे तर त्याच्यामधले 100 मधले 15 सीट्स ऑल इंडिया कोटाला जातात आणि 85 सीट्स स्टेट कोटाला येतात. तर यामधून तुम्हाला एवढा फरक कळत असेल की ऑब्व्हियस आहे आपल्या स्टेट कोटाचा कट ऑफ कमीच जाईल ऑल इंडिया कोटापेक्षा. आणि म्हणूनच आपलं स्टेट कोटाचा कट ऑफ किती कमी जाईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील आणि खूप विद्यार्थ्यांना तीच चिंता होती की आपला कट ऑफ किती जाईल, किती कमी जाईल की जास्त जाईल, कसं जाईल. अजूनपर्यंत आपली SML पण फायनल आलेली नाही आहे, आपलं परत एक्सटेंड झालं होतं. जर तुम्ही आता पण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आज पण तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मला वाटतं वेळ आहे. शेड्यूलमध्ये एकदा चेक करा, मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलं आहे, तर ते पण तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही आत्ता पण रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले नसतील तर ते पण करू शकतात, कारण ऑलरेडी रिजेक्टेड कॅन्डिडेट्सची लिस्ट निघालेली आहे. आता आपण डायरेक्ट जो कट ऑफ आहे तो बघूयात की सर्व कॅटेगरीसाठी काय कट ऑफ गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय फरक पडेल. तर आता जनरल कॅटेगरीसाठी ऑल इंडिया कोटामध्ये जो ऑल इंडिया रँक होती ती होती 22,342. 22,348 ही ऑल इंडिया रँक होती, ज्याच्यावर अलॉटमेंट झालं होतं 572 मार्क्सवर. जसं आपण एक्सपेक्टेड केलं होतं ऑल इंडिया 15%साठी तसाच कट ऑफ निघालेला आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की अराउंड 570 किंवा 560पर्यंत आपला कट ऑफ आरामात जाईल आणि आपण त्यावरूनच महाराष्ट्रासाठी पण आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढला होता की किती निघू शकतो. आता जर इथं 572 मार्क्स आहे तर तुम्ही अराउंड -5 किंवा 10 मार्क धरून चला की आपला स्टेट कोटाचा कट ऑफ राहू शकतो, कारण तिथं 15% मध्ये काउन्सिलिंग होते. आपल्या इथं 85 सीटसाठी आपलं कॉम्पिटिशन राहते, म्हणून आपला कट ऑफ कमी जातो. आणि म्हणून तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की अराउंड 565 किंवा 568 पर्यंत आपला जो जनरलचा कट ऑफ आहे तो जाऊ शकतो. अराउंड 5-10 मार्क तुम्ही मायनस करत चला. तसंच OBC साठी अराउंड 23,000 पर्यंत जो कट ऑफ आहे तो गेलेला आहे, म्हणजे 23,075. त्याच्यासाठी पण 571 मार्क्सवर आपला जो कट ऑफ आहे, क्लोजिंग मार्क्स आहे ते आलेले आहे. ऑल इंडिया रँकची क्लोजिंग तुम्हाला इथं दिसतच असेल. म्हणजे फक्त 1 मार्काचा डिफरन्स आपल्याला जनरल आणि OBC मध्ये दिसतोय. परत तुम्ही तेच धरून चला की अराउंड 5-10 मायनस होऊ शकतात, पण ॲड होणार नाही. कधीच ऑल इंडिया कोटापेक्षा स्टेट कोटाचा कट ऑफ जास्त जात नाही. जर तुमचे इतके मार्क असतील म्हणजे तुमचा नंबर आरामात लागेल स्टेट कोटामध्ये आणि चांगल्या कॉलेजला लागेल. जर याच्यावरून थोडे 5-10 मार्क कमी असतील तरी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमचा नंबर लागेल. फर्स्ट राऊंडची गॅरंटी घेत नाही, पण लास्ट राऊंडपर्यंत आपला नंबर नक्की लागेल. आणि जे आपण अजून एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितले होते ते कधीचे होते, तर आपले लो कट ऑफ होते थोडे, तर ते लास्ट राऊंडचे होते. हे फर्स्ट राऊंड असल्यामुळे याचा कट ऑफ खूप हाय जातो स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगमध्ये पण. तसंच EWS मध्ये आपला कट ऑफ काय तर अराउंड 27,179चा ऑल इंडिया रँक क्लोजिंग होतं आणि 564 मार्क्सला याची क्लोजिंग झालेली आहे. EWS फक्त गव्हर्नमेंटमध्ये असतं. SC मध्ये अराउंड 1,04,921चा कट ऑफ आहे. अराउंड 489 मार्क्सला पण SC कॅटेगरीला सीट भेटलेला आहे गव्हर्नमेंट MBBS, ते पण ऑल इंडिया कोटा 15% मध्ये. म्हणजे 480 मार्क्सला पण तुम्हाला स्टेट कोटामध्ये आरामात 100% गॅरंटीने सीट भेटेल. ST साठी अराउंड 1,32,111 याचा ऑल इंडिया रँक क्लोजिंग आहे आणि अराउंड 471 मार्क्सला क्लोजिंग झालेली आहे. आपण मार्क्स पण का घेतले, कारण मार्क्स अकॉर्डिंग तुम्हाला समजतं की महाराष्ट्राचं काउन्सिलिंगमध्ये आपला काय डिफरन्स राहणार आहे किंवा काय आपलं कंपॅरिजन महाराष्ट्राचा काउन्सिलिंगचं राऊंड 1चा कट ऑफ आणि
वर्सेस MCC म्हणजे ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंगचा कट ऑफ काय राहील. म्हणून मी मार्क्स इथं तुमच्यासाठी घेतलेले आहे. ऑल इंडिया रँक प्लस मार्क्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि या अकॉर्डिंग तुम्हाला हे पण समजलं असेल की महाराष्ट्रामध्ये फर्स्ट राऊंडचा कट ऑफ किती जाऊ शकतो. आणि तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर निश्चिंत राहा, तुमचा नंबर आरामात लागेल. आणि याचसाठी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. फक्त पेड काउन्सिलिंगसाठी जर रजिस्ट्रेशन तुम्ही केलं नसेल तर आज शेवटचा दिवस आहे. रजिस्ट्रेशन केलं असेल तर पुढे राऊंडसाठी पण तुम्ही काउन्सिलिंग घेऊ शकतात. कारण चॉईस फिलिंग ही खूप महत्त्वाची असते. कधी पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे कोणत्या पण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस फक्त 30% तिच्यात इन्व्हॉल्व राहते आणि तुमची चॉईस फिलिंग 70% इन्व्हॉल्व राहते. का? कारण चॉईस फिलिंग अकॉर्डिंगच तुम्हाला सर्व सीट लागत असतात. आणि कधी कधी असं होतं की चॉईस फिलिंग चुकीची असल्यामुळे किंवा चुकून MBBSच्या जागेवर BDS कॉलेज टाकल्यामुळे, कोड न बघितल्यामुळे किंवा स्टेट कोटाच्या जागेवर IQ टाकल्यामुळे किंवा अजून तिसरी गोष्ट तुम्ही कुठे चुकतात की इयर मार्किंग सिलेक्ट करायच्या ऐवजी ओपन सिलेक्ट करून टाकतात आणि तिथे पण तुम्ही चुकतात. तर ते सर्व गोष्टी टाळायसाठी तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी एक प्रॉपर काउन्सिलिंग घ्यायची आहे. आणि कधी कधी असं होतं की तुमचे 570 मार्क असून पण तुमचा नंबर लागत नाही आणि कधी कधी 480 मार्क्सवर पण लागून जातो. एवढा फरक का पडतो? कारण काउन्सिलिंग प्रॉपरली करतात विद्यार्थी, ते लास्ट राऊंडपर्यंत थांबतात, ते काउन्सिलिंग प्रॉपर करतात, ते चॉईस फिलिंग प्रॉपर करतात, ते आणि ते स्ट्रॅटेजी यूज करतात आणि ती स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सर्व मेरिट थ्रू करतो आपण, पण सर्व मेरिट थ्रू करतो, सर्व राऊंड थ्रू करतो, पण त्याची एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी असते की कोणत्या काउन्सिलिंगमध्ये आपण कधी एनरोल केलं पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे आणि ते आपण स्वतः करू नाही शकत. आणि जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायचे तर तुम्ही ह्या नंबरला एक मेसेज टाका पेड काउन्सिलिंग म्हणून. कॉल लागला नाही तर स्कोर कार्ड सेंड करा आणि थोडं वेट करा, तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. कॉल जर लागला तर वेल अँड गुड, तिथं तुम्ही आधी सर्व गोष्टी डिस्कस करू. पण आधी सर्व स्कोर कार्ड वगैरे टाकल्यानंतर जेव्हा मी येस म्हणू तेव्हाच तुम्ही पेमेंट करा, डायरेक्टली पेमेंट करू नका. फ्रीचा जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करत असणार तर मग प्लीज जी डिस्क्रिप्शन लिंक आहे ती दिलेली आहे माऊली एज्युकेशनची, तिथं तुम्ही जॉईन करू शकतात. पेड काउन्सिलिंगसाठी तुम्ही सेंड किंवा पण मेसेज टाकला तरी आपल्याकडनं रिप्लाय दिले जातील किंवा डिटेल्स अबाउट पेड काउन्सिलिंग म्हणून पण तुम्ही मेसेज करू शकता. आमच्याचकडे नाही तर तुम्ही कुठे पण करू शकतात. फक्त एक प्रॉपर काउन्सिलर शोधा जे मेरिट थ्रू तुमचा नंबर लावून देईल, कारण नंतर कुठे प्रॉब्लेम नको व्हायला. सर्वीकडे नंतर अलॉटमेंट लेटर बघितलं जातं. तुमचे 5.5 वर्ष झाल्यानंतर पण तुमचं अलॉटमेंट लेटर बघितलं जातं, ते सर्वात महत्त्वाचं आहे. जर डायरेक्ट तुम्ही काउन्सिलिंग करताय तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटणार नाही. जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग थ्रू जाताय, मेरिट थ्रू जाताय, तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटेल. आणि 5.5 वर्षांनंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेतात त्यानंतर पण तुम्हाला अलॉटमेंट लेटर जास्त महत्त्वाचं राहतं की तुम्ही कोणत्या कॉलेजला अलॉट झाले होते आणि काउन्सिलिंग थ्रू झाले होते का. म्हणून कोणतीच गोष्ट आता हलक्यात घेऊ नका, कारण हे जे आत्ताचं चुकीचं उचललेला पाऊल आहे त्याचे जे तुम्हाला जे सायन्स आहे ते 5.5 वर्षांनंतर पण दिसू शकतात. धन्यवाद.